मंत्रिपद महायुतीच्या कोट्यातून आणि काम तुतारीचं, मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तुतारीचं काम करा. सुहास कांदेंचा भुजबळांवर हल्लाबोल. खासदारकीच्या निवडणुकीत विरोधकांचं आय लव्ह यू होतं तर आमदारकीच्या निवडणुकीत आय हेट यू होतं. गुलाबराव पाटलांचा रोख नेमका कोणाकडे? चर्चांना उधाण. सरसकट प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. काँग्रेसमधील विलिनीकरणाबाबत पवारांचा युटर्न. शरद पवार कोणाचं ऐकत नाही, त्यांना हवं तेच ते करतात. अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल. पुण्यात निवडणुकीसाठी 35 तडीपार गुंडांना सोडवलं. रोहित पवारांचा महायुतीवर गंभीर आरोप. तर बॅलन्स बिघडल्याने रोहित पवार काहीही बोलतात. अजित पवारांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदे गद्दारच राहणार, मेरा बाप गद्दार है, श्रीकांत शिंदेच्या डोक्यावर लिहिलंय. प्रियंका चतुर्वेदींचं मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य. 4 जून नंतर शिंदे तुरुंगात जाणार, तुरुंगात नाही गेले तर तडीपार होतील. खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. कोकण पदवीधरसाठी मनसे आग्रही. महायुतीत कोकण पदवीधरची जागा मनसेला सोडण्याची मागणी. विद्यमान खासदारांकडून तुमची कामं होणार नाहीत, ते चित्रपटांच्या कामांमध्ये व्यस्त असतात. शिरूरच्या सभेत अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल. शिवसेना युबीटीचे नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई. निवडणुकीच्या काळात पोलिसांकडून खबरदारीची कारवाई. मुंबईत मराठीचा मुद्दा पुन्हा तापला. विरले बारलेत बिल्डर विरोधात आंदोलन. मराठी माणसाला घर नाकारल्याचा आरोप. उद्या संध्याकाळी राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला काँग्रेसचा विरोध. सारसबाग रस्त्यावर होणाऱ्या सभेला विरोध. राज ठाकरेंच्या सभेची जागा बदलण्याची मागणी. 4 जूनला विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांचा रशिया दौरा. राष्ट्रकुल मंडळाचा अभ्यास दौरा असल्याची सूत्रांची माहिती. भव्य उमेदवार वर्षा गायकवाड यांनी घेतली नसीम खान यांची भेट. नसीम खान कधीच नाराज नव्हते, लवकरच ते प्रचारात सक्रिय होतील. वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. देशात हिंदूंची लोकसंख्या घटली. हिंदू धर्माची लोकसंख्या 7.8% घटली. EACPMच्या अभ्यासातून माहिती समोर. गुलाबराव पाटलांकडून आमदार चंद्रकांत पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न. समजूत काढल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील रक्षा खडसे यांचा प्रचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं. धाराशिवच्या परंडामधील मतदान केंद्रावर गोंधळ. मध्यधुंद पोलिसाचा कुंभपेळ. मतदान केंद्रावर गोंधळ. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. यवतमाळ नगर परिषदेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप. नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊनही दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप. यवतमाळच्या कारागृहात राडा. तुरुंग अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यास कैद्यांनी केली मारहाण. अवकाळी पावसाने चंद्रपुरातील जनजीवन विस्कळीत. अवकाळी पावसामुळे चंद्रपुरातील तापमानात घट. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात अवकाळी पावसाने लावली हजेरी. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून 3 दिवस येलो अलर्ट जारी. अवकाळी पावसानं धान पिकाचं केलं नुकसान. इस्तंबूलच्या विमानतळावर कार्गो विमानाला अपघात. विमानाचे लँडिंग गिअर उघडे नसल्याने अपघातात कुठलीही जीवितहानी मात्र नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.